या आठवड्याभरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल फुंकलं जाईल. आठवड्याभरात निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल आणि आचारसंहितेची अंमलबजावणी राज्यभरात सुरू होईल. आता होत असणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साहजिकच अनेक माध्यमांनी प्रीपोल सर्व्हे केलेले आहेत. दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्षांनी अंतर्गत सर्व्हे सुद्धा केलेले आहेत. आता या सर्व्हेचे आकडे किती अचूक ठरतील हे निकालानंतरच कळणार आहे. दोन्हीकडनं उमेदवार जाहीर होत नाहीत, बंडखोरी थांबवली जात नाही, तोपर्यंत अचूक आकड्यांचा अंदाज लावणं जरा कठीण आहे. तरी सुद्धा ठिकठिकाणच्या पत्रकारांसोबत बोलून, राजकीय विश्लेषकांसोबत सखोल चर्चा करून सध्याचं वातावरण आणि कोणाच्या किती जागा लागतील याचे अंदाज आज आपण मांडणार आहोत. हे असंच होईल असं सांगता येणार नाहीये, पण लोकांसोबत बोलल्यानंतर हा आत्ताचा ट्रेंड आत्ता तरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या व्हिडिओतनं आपण कोणाच्या विधानसभेला किती जागा येतील, अंदाज काय लागतोय आणि नेमका कसा लागतोय हे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूयात ती महायुतीपासून. महायुतीच्या एकूण जागांचा आकडा 120 ते 135च्या दरम्यान असेल असा अंदाज लावला जातोय. अगदी विक्रमी बहुमताने महायुती राज्यामध्ये सत्तेत येईल असा अंदाज मात्र सध्या कोणीच लावताना दिसत नाहीये. पण सत्ताधारी असणं, लाडकी बहीण सारखं नरेटिव्ह उभा करणं, विजयी झालेल्या आमदारांची संख्या अधिक असणं, या गोष्टी महायुतीला फायद्याच्या ठरतील. किमान आमदारांचा पराभव वाचवणं महायुतीला शक्य झालं तर महायुतीची सत्ता सुद्धा येईल. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं टार्गेट कमी आहे, कारण महायुतीकडे सध्या 205 आमदारांचं बळ आहे. म्हणजे काय तर किमान 60 जणांचा पराभव होऊ न देण्याचं टार्गेट हे महायुतीकडे. विजयी आमदारांना विजयी करणं हे तुलनेत सोपं काम महायुतीचं असणार आहे. त्यामुळे महायुती सत्तेतनं बाहेरच जाईल. समोरचं आव्हान अशक्यच ठरेल असं आपल्याला आता म्हणता येत नाही. महायुतीचा नेमका आकडा समजून घेण्यासाठी आपण पक्षानुसार कोण किती आकडा पार करेल हे समजून घेऊयात. सुरुवात करूयात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपपासून. भाजपचे सध्या 103 आमदार आहेत. 2019 साली भाजपचे तसे 105 आमदार निवडून आले होते. तर शिवसेना युतीतनं भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 160 जागांवर भाजपचे उमेदवार पहिल्या 2 क्रमांकांमध्ये होते. त्यामुळे जिंकण्याची शक्यता असणाऱ्या भाजपकडे सगळ्यात जास्त अशा 160 जागा आहेत. लोकसभा आणि पक्षफुटीचं नरेटिव्ह, त्यात जरांगी फॅक्टर, दलित मुस्लिम मतांची मोठ, अशा अनेक गोष्टी भाजपवरती उलटल्याचं लोकसभेला आपल्याला दिसून आलंय. हे फॅक्टर जर बाजूला ठेवले आणि विचार केला तरी भाजपने 2014 साली स्वतंत्र लढताना 260 जागा लढवल्या होत्या आणि 182 जागांवर भाजप पहिल्या 2 क्रमांकांमध्ये होती. म्हणजे जिथं भाजप जिंकलीये किंवा जिंकू शकतेय अशा 2014 साली भाजपकडे 182 जागा होत्या. 2019 साली मात्र भाजपनं जागा वाटपात 164 जागा लढल्या. 18 जागा कमी लढणारी भाजप 122 वरनं 105 आमदारांवर आली. म्हणजे काय तर जागा वाटपात 18 जागा कमी लढल्या आणि एकूण आकडा 17ने कमी झाला. आता हीच गोष्ट भाजपला अडचणीची ठरू शकते. म्हणजे 164 पेक्षा जितक्या जागा भाजप कमी घेईल तितक्या जागा कमी होण्याची शक्यता आता भाजप समोर राहणार आहे. किमान 15 ते 20 जागा भाजपने जागा वाटपात जर सोडल्या तर भाजपचा एकूण आकडा सुद्धा 10 ते 15ने कमी येण्याची शक्यता आहे. त्याचं महत्वाचं कारण भाजपला ताकद असणाऱ्या जागा या मित्रपक्षांना सोडाव्या लागतात. आता यात अजून एक फॅक्टर विचारात घ्यायला लागतो. तो म्हणजे अजित पवारांकडे असणाऱ्या आणि जिथं भाजपचा पराभव झालाय अशा जागा ऑलरेडी भाजपला मायनस कराव्या लागतात. भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना होऊन जिंकून आलेल्या आणि सध्या अजित पवारांसोबत असणाऱ्या या जागा असणार आहेत. म्हणजे या जागा जर वजा केल्या तर भाजपसाठी 15 ते 20 जागांवरचा लॉस हा निवडणुकीच्या पूर्वीच आपल्याला दिसतोय. आता आपण असं गृहीत धरू की लोकसभेनंतर महायुतीनं बरंच वातावरण कव्हर केलंय. अगदी 20 ते 25% फरक भरून काढणं महायुतीला शक्य नाहीये. पण जिथं 15,000पेक्षा कमीचा फरक आहे अशा जागा तर आवाक्यात असतील. एकूण 106 आमदारांचा फरक 15,000पेक्षा कमी आहे आणि यामध्ये भाजपचे तब्बल 38 आमदार आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यातल्या 19 जागांवर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हे काँग्रेसचे होते, तर 12 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पक्षफूट झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या क्रमांकाचे आणि भाजप विरोधाचे उमेदवार हे शरद पवारांच्या सोबत राहिलेत. त्यामुळे 15,000चा फरक असणाऱ्या आणि थेट पवार आणि काँग्रेस सोबत लढत असणाऱ्या एकूण भाजपच्या 31 जागा यंदाच्या विधानसभेला अडचणीत येऊ शकतात. आता जागा वाटपात होणारा किमान 15 जागांचा लॉस आणि किमान वातावरण महाविकास आघाडीचं असेल तर 15,000चा गॅप भरून काढण्याची ताकद याचा विचार करता असणाऱ्या 31 जागा, अशा एकूण 46 जागांचा लॉस भाजपला होताना दिसतो.
म्हणजे भाजप एकूण 60 जागांवरती मर्यादित होताना दिसतीये. या जागा वाटपात भाजप आक्रमक झाली, ताकदीने लढली तरच भाजप बरंच कव्हर देखील करेल. विभागानुसार बघायचं तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा मोठा लॉस होऊ शकतो असं चित्र दिसतंय. मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासह शहरी भागातनं भाजपला होप्स असणार आहेत. तरी सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप विधानसभेला 65 प्लस मायनस राहील असं आपण म्हणू शकतो. आता भाजप नंतर नंबर लागतोय तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा. एकनाथ शिंदेसोबत सध्या 38 आमदारांचं बळ आहे. गतवेळी शिवसेनेनं भाजप आणि शिवसेना युतीत होती तेव्हा 126 जागा लढवलेल्या. जागा वाटपात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता जास्तीच्या जागा मागण्याचा नैसर्गिक अधिकार मिळतो, कारण भाजप आणि शिवसेनेच्या युतीत लढत असल्यानं अनेक ठिकाणी महायुतीकडनं भाजप नंतर सेनाच उरताना दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट, या नैसर्गिक कॉम्बिनेशनचं महत्व ओळखूनच राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडनं लढलेल्या पण पराभूत झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी शिंदेसोबत राहणं पसंत केलेलं आहे. आता जागा वाटपात एकनाथ शिंदे एक मोठा आकडा मिळवू शकतात. त्याचं पहिलं कारण भाजप सोबतची असलेली नैसर्गिक युती. या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला अजून जागा मिळण्यासारखं दुसरं महत्वाचं कारण ठरू शकतं ते म्हणजे भाजपची भूमिका. आता ती नेमकी कशी, तर भाजपला अनेक ठिकाणी लोकल कॉम्बिनेशन्स बसवावे लागणार आहेत. जसं की मराठवाडा, जरांगे फॅक्टरमुळे फडणवीस रिजेक्शन बॉक्समध्ये गेले. पर्यायानं मराठवाड्यातनं भाजप मायनस होताना दिसते. छगन भुजबळांमुळे अजित पवार मायनस होतात. अशा वेळी जरांगे आणि शिंदे हे अजूनही चांगले असणारे संबंध आणि मराठा मुख्यमंत्री असण्याचं नरेटिव्ह हे एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात प्लेस करताना दिसतं. दुसरी गोष्ट, मुंबई उपनगरच्या पट्ट्यामध्ये ठाकरे विरुद्ध भाजप अशी स्पर्धा ठेवून ठाकरेंच्या मागे सहानुभूतीचं गणित हे पक्क करण्यापेक्षा ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना भाजपला पूरक ठरू शकतो. पर्यायानं भाजपची मर्जी नसली तरी भाजपला एकनाथ शिंदेंना 80 ते 90 जागा या सोडाव्याच लागतील. आता जागा वाटपात योग्य स्थान मिळाल्यानंतर मुद्दा येतो तो शिंदे पॅटर्नचा. एकनाथ शिंदे पर्सनली प्रत्येक जागेवर जोर लावतात, साम दाम दंड आणि भेद वापरतात. विशेषतः शिंदेच्या दाम नीतीची बरोबरी महाशक्ती सुद्धा करू शकत नाही. पर्यायानं शिंदेंनी आपल्या सोबतच्या 40 जागा पक्क्या करायला सुरुवात केल्याचं दिसतं. जास्तीत जास्त जागांवरची लढत ही काँग्रेस आणि ठाकरेंसोबत राहील हे शिंदेंनी सूत्र ठेवलंय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे भिडतायत अशा खूप कमी जागा आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळेच एकनाथ शिंदे किमान 40 ते 45 जागांवर विजयी होतील. ठाकरेंनी तिकीट वाटप करताना योग्य अंदाज घेतले नाही तर त्याचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे अजून जोर लावतील. भाजप आणि अजितदादांना मोठं न करता एकनाथ शिंदे मोठे झाले तरी चालणार आहेत ही पवार नीती सुद्धा शिंदेंना फायद्याची ठरेल. थोडक्यात शिंदेंना मोठा लॉस होताना दिसत नाही असं आपल्याला सध्या तरी म्हणता येतं. आता येतो महायुतीतला शेवटचा पक्ष, तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 16 जागा अशा आहेत जिथल्या त्या उमेदवाराचं जिंकण्याचं मार्जिन 40,000च्या वरती आहे. त्यापैकी 10 आमदार अजित पवारांसोबत आहेत तर 6 शरद पवारांसोबत आहेत. आता जर हेच मार्जिन 30,000चं लावलं तर अजित पवारांसोबत 14 आमदार राहतात आणि शरद पवारांसोबत 6 राहतात. अर्थात रोहित पवारांसारखे आमदार सोडले तर यातले असे अनेक आमदार आहेत जे त्या भागाचे अनभिषिक्त सम्राट आहेत. त्यांचा पराभव करणं किंवा नवा खेळाडू आणून त्यांना हरवणं हे वाटतं तितकं सोपं ठरणार नाहीये. आता अजितदादांसोबत असणाऱ्या अशा जागांवरती शरद पवारांनी खरं तर फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. उदाहरणच द्यायचं तर माढ्यातनं बबन शिंदेचं मार्जिन आहे 68,000चं. अशा वेळी पर्याय न देता पवारांनी बबन शिंदेसोबत जमून घेणं सुरू केल्याचं दिसतं. फलटणमधनं रामराजेंना पुन्हा साथ घातलीये तर धनंजय मुंडे असू देत किंवा सुनील शेळके असू देत यांच्या विरोधात शरद पवारांनी जोर लावल्याचं दिसतं. पर्यायानं अजित पवारांना आपले 40च्या 40 राखता राखता अडचणी निर्माण होताना दिसतात. दुसरीकडे या 40 जागा सोडून अजित पवारांना नव्याने कोणत्या जागा मिळणार ही अडचणच असणार आहे. या 40 जागांवरचा सामना तरी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा होताना सध्या दिसतोय, जिथं थोरले पवार अर्थात थोरलेच ठरताना दिसतात. जे आमदार शरद पवारांच्या सोबत आहेत तिथं मात्र अजित पवारांकडे उमेदवार पण नाहीये आणि ताकद सुद्धा नाहीये. आता जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यासमोर मतदारसंघात अजित पवार गटाकडनं नाममात्र सुद्धा आव्हान उभा राहिलेलं दिसत नाहीये. म्हणजे काय तर राष्ट्रवादीच्या उर्वरित जागांवर भाजप प्लस होऊ शकते आणि जागा वाटपात कव्हर करू शकते. अजित पवारांना मात्र नव्या जागा शोधणं आव्हानाचं असणार आहे. अशा वेळी अजित पवारांचा आकडा हा 25 आमदारांच्या पुढे सध्या तरी सरकताना दिसत नाहीये ही वस्तुस्थिती आहे.
म्हणजेच भाजप 65च्या दरम्यान, एकनाथ शिंदे 45च्या दरम्यान आणि अजित पवार 25च्या दरम्यान जागा मिळू शकतील असं म्हणता येतं. आता अशा एकूण 135 जागा या महायुतीच्या पारड्यात पडल्या तर अपक्षांना सोबत घेऊन महायुती पुन्हा सत्तेत येऊ शकते. सत्तेसाठी बहुमत नसेल तर कमी जागा मिळून सुद्धा अजित पवार महत्वाच्या भूमिकेत येऊ शकतात. पण निकालानंतरचे अंदाज देखील आता बांधणं हे अशक्यच आहे. आता वळूयात महाविकास आघाडीकडे. सुरुवात करूयात ती काँग्रेसपासून. गतवर्षी काँग्रेस 147 जागांवर लढली होती. त्यापैकी काँग्रेस 44 जागांवर आपले आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरली, तर 69 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. या 69 गमावलेल्या जागांपैकी 37 जागांवरचा फरक हा 15% कमी होता. म्हणजे काय, तर काँग्रेसच्या जिंकलेल्या, जिंकू शकणाऱ्या किंवा आवाक्यातल्या जागांचा हिशोब लावायचा तर 81 जागा सध्या काँग्रेसकडे आहेत, ज्या एकतर जिंकलेल्या आहेत किंवा हरल्या तरी त्या 15% कमी फरकानं हरलेल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या जागांचा हिशोब हा एकूण 113 जागांचा लागतो. आता लढलेल्या जागा होत्या 147 तर पहिल्या 2 क्रमांकातल्या जागा होत्या 113. पर्यायानं जागा वाटपात काँग्रेस जरी 120 पर्यंत आली तरी सुद्धा काँग्रेसचा मोठा तोटा होताना दिसत नाही, कारण या जागा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत. काँग्रेसच्या जागांचा अंदाज लावताना काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये तितक्या प्रमाणात फूटच झालेली नाहीये. त्यामुळे जिथं जिथं काँग्रेस लढतीये त्या जागांवर काँग्रेसचा दुसरा गट हा महायुतीतनं क्लेम करत नाहीये. क्लेम करतील ते फक्त ठाकरे, आणि ठाकरेंना रोखून अधिकाधिक जागा आपल्याकडे घेण्याचं काम हे काँग्रेसला करायचंय. आता मुस्लिम दलित नरेटिव्ह पथ्यावर पडणारी गोष्ट, विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट होणारी लढत याचा विचार करता भाजप मायनस होत गेली तर जास्तीत जास्त ठिकाणी काँग्रेसच भाजपला थेटपणे रिप्लेस करताना दिसू शकते. लोकसभेत सुद्धा काँग्रेस क्रमांक 1 वर का राहिली याचं उत्तर भाजप आणि काँग्रेसची लढत झाली हेच दिसतं. आताचा अंदाज बांधायचा तर किमान 113 जागांवरती काँग्रेस पहिल्या 2 मध्ये, 81 जागा काँग्रेसच्या आहेत, त्या नरेटिव्ह मध्ये सुद्धा फायद्यात घेऊन जाणाऱ्या ठरतात. इथं काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी ढिलाई केली तरी सुद्धा काँग्रेस महाराष्ट्रात 70+ आकडा गाठू शकते असं वातावरण दिसतं. पण वातावरण फिरलंच तर हा आकडा 80+ सुद्धा जाऊ शकतो, तरी सुद्धा 70+ काँग्रेस जाऊ शकेल असं आपल्याला सध्या तरी म्हणता येतं. महाविकास आघाडीतला दुसरा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांचं वातावरण आहे, अशा प्रकारचं नरेटिव्ह सध्या जोर खाताना दिसतंय. पण खरंच शरद पवारांना किती जागांवर उमेदवार मिळतील, ते तितक्याच तोडीसतोड असतील का, हा प्रश्नच आहे. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पवारांनी इंदापूर दाखवून फलटणच्या दिशेनं गाडी वळवलीय. थोडक्यात अजित पवारांकडे असणाऱ्या 40 जागांपैकी किती जागा वजा करायच्या हे शरद पवार पाहायला लागलेत. सुरुवातीला बोलल्याप्रमाणे सक्षम उमेदवार, गरज असेल तर समरजित घाटके, हर्षवर्धन पाटील यांच्याप्रमाणे भाजपकडनं आयात केलेला उमेदवार किंवा रामराजेंसारख्या स्वकीयांकडून पुन्हा पाठिंबा मिळवणं, या रणनीतीनं शरद पवार अजित पवारांच्या सोबत असणारा आकडा खाली आणताना दिसतील. त्यांच्यानंतर त्याचं लक्ष असेल ते म्हणजे थेट भाजप विरोधात उमेदवार उभा करणं. शिंदेंना बायपास देऊन शरद पवार भाजप विरोधात किमान 30 उमेदवार तरी उभा करतील. अशा वेळी ते वर्धा पॅटर्न प्रमाणे काँग्रेस उमेदवार सुद्धा आयात करण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्याकडं 80 जागा किमान ठेवून 60 जागांचं लक्ष हे शरद पवारांचं असणार आहे. शरद पवारांच्या विधानसभेला 60+ जागा येऊ शकतील का, तर किती ठिकाणी शरद पवारांना सक्षम उमेदवार मिळतात त्यावरती हा अंदाज बांधता येतो. लोकसभेत 10 जागा लढून 8 जिंकून आणताना पवारांनी एकही जागा अशी लढली नाही जी फक्त द्यायची म्हणून दिली. स्थानिक पॉकेट्स, उमेदवारांचं वारं हे सगळं ओळखून शरद पवार त्याच्या मागे आपला हात टाकताना दिसतात. उदाहरणार्थ बाळ्या मामांची जागा ठाकरे गटातूनही स्ट्रॉंग होती आणि पवार गटातनं सुद्धा. पवारांनी हीच गोष्ट हेरली. पर्यायानं जिथं उमेदवार स्ट्रॉंग होता ती जागा शरद पवार घेणार आणि आपला फायनल आकडा हा 60च्या वरती ठेवण्याचा प्रयत्न करणार. पण उमेदवार सक्षम नसतील तर शरद पवारांचा हा डाव उलटा पडू शकतो. आता शेवट तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना. जागा वाटपात जास्त जागा म्हणजे विजयी होणाऱ्या जास्त जागा म्हणजे मुख्यमंत्री पदाची संधी. याच कॅल्क्युलेशन मध्ये ठाकरे गट फसताना दिसतोय. निवडणुका तोंडावर आल्या तरी सुद्धा ना ठाकरेंचे तितके दौरे चालू झालेत ना मतदारसंघ हेरून झालेत. या उलट ज्या मतदारसंघात शरद पवार आणि काँग्रेसची ताकद आहे तिथंच ठाकरे गट आडकाठी करताना दिसतोय. तरी सुद्धा भावनिकतेचं वातावरण, काँग्रेस राष्ट्रवादीची मिळालेली साथ यातनं ठाकरे गट किमान आपल्या जागा राखेल असा अंदाज बांधला जातोय. एकतर मुंबईमध्ये ठाकरेंना रोखणं अशक्य ठरणार आहे.
दलित मुस्लिम मतांची सांगड आणि मुंबईमध्ये काँग्रेसला स्पेस न देण्याची ठाकरेंची रणनीती ठाकरेंना मुंबईतनं बळ देऊ शकते. मग उरतात ते पॉकेट्स. या पॉकेट्सच्या आधारावरती उद्धव ठाकरे बार्गेनिंग पॉवर वाढवताना दिसतील. जसं की पाटणमधनं शंभूराज देसाईंच्या विरोधात पाटणकर उभा असतील. पाटणकर हे शरद पवारांच्या तुतारी गटाचे, पण साताऱ्यातल्या इतर जागांचा अंदाज घेऊन पाटणकरांना मशाल स्वतः शरद पवारच देतील असं म्हटलं जाते. म्हणजे जागा वाटपाच्या गणितात उद्धव ठाकरे शिताफीने का होईना मॅनेज करतील, जेणेकरून आपला फायनल आकडा शिंदेपेक्षा जास्त राहील याची काळजी ठाकरेंकडनं घेतली जाईल. भले मग तो अधिकच्या जागा लढवून जिंकण्याची स्ट्रॅटर्जी का असेना, ठाकरेंची हीच रणनीती उद्धव ठाकरेंना 50 जागांचं बळ देताना दिसतीये. आता महाविकास आघाडीचा आपण एकत्रित आकडा बोलायचा झाला तर काँग्रेस 70, शरद पवार 60 आणि ठाकरे 50 असं एकूण 180 जागांचं पाठबळ सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने असलेलं दिसतंय. पण निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत फिरणारं नरेटिव्ह हे उलटफेर सुद्धा या आकड्यामध्ये करू शकतं इतकं मात्र निश्चित आहे. म्हणजे फायनल आकड्याकडे जाताना महायुती जास्तीत जास्त 135 ते 40 जागांपर्यंत जाईल. महायुतीचं पारडं जड राहीलच. योग्य उमेदवार त्यांनी दिलेच तर सत्तेपर्यंत हा प्रवास जाणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा बेस्ट आकडा 180 पर्यंतचा असेल. याच्या वरती जाणं महाविकास आघाडीला अवघड ठरू शकतं आणि 180च्या कॉन्फिडन्स मध्ये महाविकास आघाडी राहिली तर मात्र सत्तेपर्यंतचा प्रवास भाजपसाठी सोपा होऊ शकतो. हरियाणात सुद्धा हेच घडल्याचं दिसतं. त्यामुळं महाविकास आघाडी 180 पर्यंत जाईलच असं ठामपणे म्हणता येत नाही. वातावरण आहे पण ते मीडियाने तयार केलेलं आहे. लाडकी बहीण, संपलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह अशा अनेक गोष्टी महाविकास आघाडीला ग्राउंडवरती ट्रॅप करू शकतात. तसं झालं तर महायुती 145चा आकडा कव्हर करेल आणि महाविकास आघाडी 180च्या खाली आणि बहुमताच्या सुद्धा खाली येऊ शकते. पुढच्या 10 ते 15 दिवसातलं नरेटिव्ह, प्रत्येक मतदारसंघाची त्या वेळची परिस्थिती अशा बऱ्याच गोष्टीचं इम्पॅक्ट या आकड्यांवरती होणार आहे हे मात्र निश्चित आहे. तुमचा अंदाज काय? महाराष्ट्रात महायुतीला आणि महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील याबद्दलचे तुमचे अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.